मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही विधवा असाल, अपंग असाल आणि म्हातारे असाल 60च्या वर, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की सरकारकडून तुम्हाला दरमहा ₹1500 दिले जातील. पण जे लोक अपंग आहेत, ज्या लोकांना कोणता दुर्धर आजार आहे, कॅन्सर आहे, अ, कोणत्याही प्रकारचा हाडाचा त्रास आहे, अपंग असतील आणि सिकल सेल म्हणा किंवा पुष्कळ साऱ्या ज्या दुर्धर आजारांबद्दल आपणास लिस्ट मिळून जाईल. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च कराल की संजय गांधी निराधार योजनेबद्दल मला माहिती सांगा, तर तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा रोग आहे, कोणत्या प्रकारचा त्रास आहे, जो दुर्धर आहे, मतलब ज्याचा काही उपाय नाही, अशा रोगांकरिता सरकारने एक योजना आणलेली आहे, जिचं नाव आहे संजय गांधी निराधार योजना. त्या योजने अंतर्गत तुम्हाला दरमहा ₹2500 मिळतील. आणि ह्या सरकारच्या ह्या प्रयत्नांसाठी, ह्या सोयीसाठी मी त्या सरकारला धन्यवाद करू इच्छितो. आणि विशेष रीतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या योजनेचा फायदा घ्या. तर जर तुम्ही मला विचाराल की मला ह्या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी काय करावं लागेल, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तलाठी कार्यालयात जा आणि तिथं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. कारण सांगतील आणि तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरून घेतील. तुमच्या ऑनलाईन फॉर्म सेतू केंद्रातून किंवा तहसील कार्यालय मार्फत भरून घेतील आणि तुमच्या योजनेसाठी तुम्हाला कार्यान्वित करतील. म्हणून तुम्ही तलाठी कार्यालयात जा आणि इंटरनेट कॅफेवर सुद्धा तुम्ही माहिती विचारून घ्या. आणि लागणारी जी कागदपत्रे आहेत, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अपंगाचा जो दाखला असतो तो, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तलाठी कार्यालयातून घ्यायचा आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तलाठी कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा आहे. तुमची ह्या योजनेसाठी जी काही तुम्ही प्रयत्न कराल, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण हे जे सरकारने जे केलेलं आहे, खरंच खूप छान आहे. जे लोक गरीब आहेत, जे लोक कमावू शकत नाही, अपंग आहेत किंवा विधवा आहेत, तर अशा निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना ही सरकारकडून राबविण्यात येत आहे. म्हणून जितकी लोक तुमच्या आजूबाजूला पण असतील, म्हातारे लोक किंवा खूप बिमार असलेले लोक, त्यांना खूप मोठा आजार आहे, सिकल सेल कॅन्सर किंवा हाडाचा आजार आहे, ऑर्थोपेडिक असा त्रास आहे, अपंग आहेत, ज्यांचा हात नाही पाय नाही, अशा लोकांसाठी ही योजना खूपच छान आहे. ह्या योजनेमार्फत तुम्ही फायदा घेऊ शकता किंवा तुमच्या घरच्या लोकांना पण फायदा देऊ शकता. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्या रिलेटिव्हना. कित्येकदा असं होते मित्रांनो की तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही लोकांची मदत करत नाही. मदत तर स्वतःहून तुम्ही करू शकत नाही, पण योजनेची माहिती त्यांना देऊ शकता. कमीत कमी त्यांना थोडीशी मदत करा की कुठं जावं लागते. काही लोकांना योजनेबद्दल माहिती राहते, पण हेच कळत नाही की कुठं जायचं, कोणाला भेटायचं, कुठं अप्लाय करायचं, हे लोकांना माहितच नाही राहत. तर त्यामुळे ते योजनेकरिता मुकतात. ते लोक योजनेमध्ये भाग घेत नाही. अशामुळे त्यांचा हा लॉस होतो. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की लॉस नको व्हायला पाहिजे. म्हणून काय करायचं की अशा लोकांना मदत करायची, अशा लोकांसाठी मार्ग मोकळा करून द्यायचा आणि त्यांना सांगायचं की तुम्ही करा, तुम्ही ह्या योजनेमध्ये भाग घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही त्या योजनेत मार्फत फायदा घेऊ शकता. त्या योजनेमार्फत तुम्ही जे काही तुम्हाला आवश्यकता आहे, पैशाची आवश्यकता आहे, त्या योजनेमार्फत तुम्ही करू शकता. आणि फार छान अशी योजना आहे मित्रांनो. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो
की जर तुम्ही विधवा असाल, अपंग असाल आणि म्हातारे असाल 60च्या वर, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की सरकारकडून तुम्हाला दरमहा 1500 रुपये दिले जातील. पण जे लोक अपंग आहेत, ज्या लोकांना कोणता दुर्धर आजार आहे, कॅन्सर आहे, कोणत्याही प्रकारचा हाडाचा त्रास आहे, अपंग असतील आणि सिकल सेल म्हणा किंवा पुष्कळ साऱ्या ज्या दुर्धर आजारांबद्दल आपणास लिस्ट मिळून जाईल. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च कराल की संजय गांधी निराधार योजनेबद्दल मला माहिती सांगा, तर तिथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा रोग आहे, कोणत्या प्रकारचा त्रास आहे, जो दुर्धर आहे, मतलब ज्याचा काही उपाय नाही, अशा रोगांकरिता सरकारने एक योजना आणलेली आहे, जिचं नाव आहे संजय गांधी निराधार योजना. त्या योजने अंतर्गत तुम्हाला दरमहा 2500 रुपये मिळतील. आणि ह्या सरकारच्या ह्या प्रयत्नांसाठी, ह्या सोयीसाठी मी त्या सरकारला धन्यवाद करू इच्छितो. आणि विशेष रीतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या योजनेचा फायदा घ्या. तर जर तुम्ही मला विचाराल की मला ह्या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी काय करावं लागेल, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तलाठी कार्यालयात जा आणि तिथं संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. सांगतील आणि तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरून घेतील. तुमच्या ऑनलाईन फॉर्म सेतू केंद्रातून किंवा तहसील कार्यालय मार्फत भरून घेतील आणि तुमच्या योजनेसाठी तुम्हाला कार्यान्वित करतील. म्हणून तुम्ही तलाठी कार्यालयात जा आणि इंटरनेट कॅफेवर सुद्धा तुम्ही माहिती विचारून घ्या. आणि लागणारी जी कागदपत्रे आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो, अपंगाचा जो दाखला असतो तो, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तलाठी कार्यालयातून घ्यायचा आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तलाठी कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा आहे. तुमची ह्या योजनेसाठी जी काही तुम्ही प्रयत्न कराल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण हे जे सरकारने जे केलेलं आहे खरंच खूप छान आहे. जे लोक गरीब आहेत, जे लोक कमावू शकत नाही, अपंग आहेत किंवा विधवा आहेत, तर अशा निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना ही सरकारकडून राबविण्यात येत आहे. म्हणून जितकी लोक तुमच्या आजूबाजूला पण असतील, म्हातारे लोक किंवा खूप बिमार असलेले लोक, त्यांना खूप मोठा आजार आहे, सिकल सेल कॅन्सर किंवा हाडाचा आजार आहे, ऑर्थोपेडिक असा त्रास आहे, अपंग आहेत, ज्यांचा हात नाही पाय नाही, अशा लोकांसाठी ही योजना खूपच छान आहे. ह्या योजनेमार्फत तुम्ही फायदा घेऊ शकता किंवा तुमच्या घरच्या लोकांना पण फायदा देऊ शकता. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्या रिलेटिव्हना. कित्येकदा असं होते मित्रांनो की तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही लोकांची मदत करत नाही. मदत तर स्वतःहून तुम्ही करू शकत नाही, पण योजनेची माहिती तर त्यांना देऊ शकता. कमीत कमी त्यांना थोडीशी मदत करा की कुठं जावं लागते. काही लोकांना योजनेबद्दल माहिती राहते, पण हेच कळत नाही की कुठं जायचं, कोणाला भेटायचं, कुठं अप्लाय करायचं, हे लोकांना माहितच नाही राहत. तर त्यामुळे ते योजनेकरिता मुकतात, ते लोक योजनेमध्ये भाग घेत नाही. अशामुळे त्यांचा हा लॉस होतो. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की लॉस नको व्हायला पाहिजे. म्हणून काय करायचं की अशा लोकांना मदत करायची, अशा लोकांसाठी मार्ग मोकळा करून द्यायचा आणि त्यांना सांगायचं की तुम्ही करा, तुम्ही ह्या योजनेमध्ये भाग घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही त्या योजनेत मार्फत फायदा घेऊ शकता. त्या योजनेमार्फत तुम्ही जे काही तुम्हाला आवश्यकता आहे, पैशाची आवश्यकता आहे, त्या योजनेमार्फत तुम्ही करू शकता. आणि फार छान अशी योजना आहे मित्रांनो. थँक यू फॉर जॉईनिंग विथ मी.